आम्हा निसर्गाची सात गड किल्ल्यांची भेट आम्हा मातीशी जुडलेली नाळ ही मराठी कधी न संपणारा काळ हा मराठी ढोलकीच्या तालावरचा नाद हा मराठी महाराष्ट्राची शान अभिमान हा मराठी। नमस्कार। तुम्ही सातत्याने मागच्या 2 महिन्यापासून एक विषय मी घेतलेला होता की ह्या रस्त्याचं नाव मीरा भाईंदर मधला हा आदला रस्ता आहे। या प्रमुख रस्त्याचं नाव स्वर्गीय पंडित बाकेराम तिवारी मार्ग असं हे नाव केलेलं होतं। 2 महिन्यापासून माझा पालिकेला पाठपुरावा आहे की ही व्यक्ती जर अस्तित्वात असेल तर त्याचे पुरावे द्या आमच्याकडे। आश्चर्याची गोष्ट ही आहे की महानगरपालिकेकडे त्यांचे पुरावेच नाही, म्हणजे थोडक्यात काय हे व्यक्तीच अस्तित्वात नाहीये। बरं, यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे, मीरा भाईंदरसाठी काय योगदान आहे याचं काही माहिती नाही। फक्त एक वोट बँकसाठी त्यांनी एक असाच कथेतला एक कॅरेक्टर उभं केलंय आणि त्यांनी हे नाव दिलेलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीचा संपूर्णपणे निषेध करते। याविषयी कमिशनर साहेबांसोबत डीएमसी मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांसोबत आमची एक बैठक सुद्धा पार पडली, पण पालिकेकडे याबाबतीत कोणतंच उत्तर नाही। त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या नगरसेवकांनी हा ठराव मंजूर केलेला होता। आम्हाला हे मान्य नाहीये, कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच महामानव जन्माला आलेले आहेत। त्याचबरोबर हा महाराष्ट्र घडवण्यासाठी जे 106 हुतात्म्यांचं बलिदान झालेलं आहे, आमचं म्हणत त्या 106 हुतात्म्यांपैकी एकाचं नाव या रस्त्याला द्यावं, किंवा महाराणी ताराराणी साहेब ज्यांच्यामुळे आज आपण बघतोय औरंगजेब जो या महाराष्ट्राच्याच मातीत गाडला गेला तो कुणामुळे गाडला गेला, तर महाराणी ताराराणी साहेब यांच्यामुळे। जर खरंच तुम्ही हिंदू बोलताय ना, या रस्त्याला महाराणी ताराराणी साहेब मार्ग यांचं नाव देण्यात यावं। त्यांच्या पुराव्याचीही गरज नसली पाहिजे मला वाटते महानगरपालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांना किंवा माजी नगरसेवकांना। त्याच्यामुळे या बोर्डला आम्ही आता काळं फासलेलं आहे। महानगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी नावात बदल केला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीत भविष्यात अतिशय उग्र असं आंदोलन करेल, याची महानगरपालिकेने नोंद घ्यावी। धन्यवाद। आणि सर्वात महत्वाचं, ओवळा माझेवाडा आणि परिवहन मंत्री आमदार श्री प्रताप सरनाईक यांचं कार्यालय स्वतः इकडे आहे, तरी सुद्धा आमदारांचं कार्यालय इथे असताना सुद्धा इथे महाराजांचा अपमान होतो। आमदारांचं कार्यालय इथे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो। आमदारांचं कार्यालय असताना हे असली नावं दिली जातात। तर हे आमदारांचं इथे लक्ष आहे की नाही, मुळात हा प्रश्न आहे। ज्या अर्थी त्यांनी इकडे जो काही मेस करून ठेवलाय, जो काही प्रकार करून ठेवलाय, याच्यावरून सिद्ध होतं की त्यांचं लक्षच नाहीये। तुम्ही फक्त निवडणुकीपुरता तुम्ही मराठीचा मुद्दा घेता, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करता, हे याच्यावरून स्पष्ट होतं। कारण जर बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, ते जिवंत असते, त्याने तिवारी बिवारीची नावं दिली असती का, की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊ दिला असता? यांनी फक्त बाळासाहेबांच्या नावाचा वापर केलेला आहे, दुसरं काही नाही। मी जनतेला एवढंच सांगतो की अजूनही डोळे उघडा आणि लक्ष द्या। इतकाच बोलून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।